नमस्कार मंडळी, ठरलं तर मग चाचा म्हणजे 2 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सायली म्हणत असते, मधुभाऊ हे सगळं तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं. मधुभाऊ म्हणतात, अगं सौ बाळा, मी अगोदरच हे सगळं कसं काय सांगणार तुला, सांग बरं. तुझा डोहाळे जेवणाचा सोहळा व्यवस्थित पार पडायला नको होता का, सांग बरं. असं म्हणल्यानंतर आता बघा सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणत असते, पण मधुभाऊ मुली कुठं गेल्या असतील हो. तर कुसुमताई म्हणते, अगं तेच तर कळत नाही आहे ना आम्हाला. अगं त्या बसमधून क्लासच्या इथं उतरल्या होत्या आणि दुकानात जाणार होत्या आणि तिथून नाही ना त्या कुठे गायब झाल्या ना, काहीच माहिती नाही गं. म्हणून कुसुम रडायला लागते आणि पुढे म्हणते की मी स्वतः सगळ्या दुकानामध्ये चौकशी केली गं, पण कुणाला काहीच कळत नाही आहे. आणि आता कुसुमताई खूपच रडत असते. मधुभाऊ म्हणतात, आणि इन्स्पेक्टर सावंतांनी मला सांगितलं की 24 तास झाल्याशिवाय ना कंप्लेंटसुद्धा नोंदवून घेता येत नाही म्हणून. मग आता काय करणार सांग बरं गं तू. असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, हो माहिती आहे मला ते. आता कुसुमताई म्हणते, सायली मुली सापडल्या नाही तर काय करायचं म्हणून. कुसुमताईला इतकं टेन्शन आलेलं असताना आता हे वाक्य नेमके सगळी सुभेदार फॅमिली ऐकतात आणि खरं तर त्यांना सुद्धा ना खूप टेन्शन येतं. पण अर्जुन आहे ना सतत सायलीला धीर देत असतो आणि या श्वेताला ना खूपच मजा येत असते हे सगळं वातावरण बघून. आता बघा सायली ना डायरेक्ट खालीच बसली जाते. सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. बिचारीला सतत त्या मुलींची काळजी लागलेली असते. आता आपण पाहतोय की सगळेजण, सायली हे बघ तू काळजी करू नकोस. आता कल्पनाताई सुद्धा म्हणतात, सायली हे बघ तू धीर धर गं जरा, नको काळजी करू म्हणून. इतक्यातच अस्मिता तिला पाणी आणून देते. अर्जुन पाणी देतो आणि म्हणतो, घे पाणी पी सावकाश म्हणून. आपण बघ पाहतोय की अर्जुन म्हणतो की हॅलो कुसुमताई, मी काय म्हणते तुम्हाला, मला एक गोष्ट सांगा की ही बस कुठे थांबली होती नक्की. तर कुसुमताई म्हणते, DN रोडवर, तिथंच भरत कामचा क्लास आहे ना मुलींचा. अर्जुन म्हणतो, आणि मुली बसमधून नक्की उतरल्या होत्या का. तर कुसुमताई म्हणते, हो म्हणजे त्यांच्या मॅडम तर मला तशाच म्हणाल्या होत्या. मग अर्जुन म्हणतो, अरे मुली बसमधून नक्की उतरल्या होत्या असं मॅडमनी सांगितलं, मग मुली गेल्या कुठे. अर्जुन म्हणतो, कुसुमताई मला ना नीट आठवून सांगा, तुम्ही जिथे मुलींना शोधायला गेलात किंवा तिथं आजूबाजूच्या दुकानात वगैरे CCTV कॅमेरे कुठे होते का. तर कुसुमताई खूप रडत असते आणि मग तेव्हा ते सगळं बघायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. अर्जुन म्हणते, बघा तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना, मी आणि चैतन्य आत्ताच्या आत्ता मुलींना शोधून काढतो, ओके बाय म्हणून फोन ठेवतो आणि म्हणतो की बायको हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. आता सायली उठून उभा राहते. अर्जुन म्हणतो, हे बघ मी आणि चैतन्य निघतो आणि शोधतो मुलींना, कदाचित आम्ही तिथं पोहोचेपर्यंत मुली आश्रमामध्ये आल्यासुद्धा असतील, तू नको बरं काळजी करू. सायली म्हणत असते की हो मी पण येते ना, ऐका ना, मुली घराजवळच कुठेतरी असतील, आपण मिळून शोधूयात ना सगळ्यांना. तर पूर्णाजी म्हणतात, हे बघ सायली तू या अवस्थेमध्ये ना बाहेर जाऊ नकोस. अस्मिता म्हणते, हा सायली बरोबर आहे ते. सायली म्हणते, पूर्णाजी आहो ती मुलींची जबाबदारी आहे माझ्यावरती, मग मी ती झटकून कशी चालेल सांगा बरं. आता प्रतिभा त्या म्हणतात, अगं पण अर्जुन जातोय ना, तो शोधेल ना मुलींना, तू नको काळजी करू. सायली काही ऐकतच नसते. फायनली श्वेता सुद्धा म्हणते, हो सायली ताई नको जाऊस. आणि कल्पनाताई पण म्हणतात, सायली तू आता तिथे जाण्याचा हट्ट नको बरं धरू, आता सगळेच सांगतायत म्हणल्यानंतर बघा सायली शांत राहते. इतक्यातच श्वेता काय करते, मेसेज करते, तुम्ही सगळेजण कुठे आहात, पुढचा प्लॅन काय आहे. अर्जुन आणि चैतन्य मुलींना शोधायला निघतायत आणि सायली पण जायचं म्हणते असं ही श्वेताना मेसेज करून सांगते, बहुतेक सचिन किंवा प्रियाला. आपण पाहतो इकडे या मुलींचे ना हातपाय बांधून एका रूममध्ये आणून ठेवलेलं असतं आणि आता ना मुली खूप रडत असतात. आता ती बाई खूप ओरडते त्यांच्यावर आणि म्हणते, आवाज खाली, आता जर का कोणी बोलत ना तर माझे काठी आणि तुमचे पाठ आहे म्हणून. माणसे म्हणते, आम्ही ना अजिबात घाबरत नाही तुम्हाला. आता बघा ती मुलगी ना माणसाची एक जोरात थोबाडीत ठेवून देते आणि आता हे सगळं जे आहे ना हे सचिन शूट करत असतो आणि तिकडे प्रियाला दाखवत असतो. बापरे काय डेंजर अवस्था झाली. या मुलीने एका जागी बसून खूप रडत असतात, म्हणजे त्यांना तसं बांधूनच ठेवलेलं असतं एका रूममध्ये. आणि आता सचिन म्हणतो, प्रिया काय ग बघतेस ना तू हे सगळं काय चाललंय ते. तर लगेच प्रिया म्हणते, बघते ना, आणि त्या माणसाला एकच कशाला थोबाडीत मारले रे, अजून चांगले 2-4 थोबाडीत द्यायचे ना. अरे तिची जीभ ना फार चुरू चालते, अशी तिला ना अजून 4-5 तरी थोबाडीत दे म्हणून. आता सचिन हसायला लागतो. तर प्रिया म्हणते, हसू नकोस, खरंच मारायला सांग तिला. सचिन म्हणतो, का अगं तिने जर का जास्त मार खाल्ला तर तुला काय मिळणार आहे. तर प्रिया म्हणते, मला खूप आनंद मिळणार आहे म्हणून. असंही प्रिया म्हणत असते आणि पुढे म्हणते की आत्ताच्या आत्ता ऑर्डर दे म्हणून. आता बघा हा सचिन काय करतो की त्या ज्या मॅडम आहेत ना ज्या मुलींना सांभाळतायत, त्या म्हणजे सांभाळतायत कसल्या त्या तर मारत्याच. तर मेसेज करून त्या बाईला सांगतो की जी मुलगी जास्त बोलते ना तिला अजून मार म्हणून. आणि ती बाई बघा त्या माणसीला ना आणखीन मारते आणि हे सगळं सचिन लाईव्ह त्या प्रियाला दाखवत असतो आणि त्या प्रियाला इतकी मजा येत असते. आणि ती बाई जी आहे ना तर ती सतत माणसेला मारत असते. बापरे किती विकृत दाखवली ना ही प्रिया की बस. आणि ह्या प्रियाला ना खूप आनंद होत असतो. मुली रडत असतात की
की इथे कुणी आहे का, इकडे कुणीतरी आम्हाला वाचवा म्हणून. आणि ही प्रिया सचिनला सांगत असते, ही मानसी कायमच माझा रागराग करायची. मी काही जरी केलं ना तरी कायम ही जण तिरकस बोलणं असायचं. मी जेव्हा आश्रमात होते ना तेव्हा ना ही लहान होती, पण तेव्हासुद्धा आहे ना ही जी जीभ अशी काही चुरू चालायची ना की बस. पण आता त्या सगळ्याच उपटं निघणार. दे म्हणावं आणखीन 2-3 दे ठेवून म्हणावं, मारा तिला म्हणून. आणि ती बाई एकसारखी आहे ना त्या मानसीला खूप मारत असते. तिच्या एकीच्या हातात काठी असते आणि एक जण तिला हाताने मारत असते. बापरे, एवढ्याशा छोट्या मुलींवरती ना हे सगळेजण खूप अन्याय करत असतात. आपण पाहतोय आता सचिन पण फोन ठेवून टाकतो आणि या प्रियाला इकडे खूप आनंद होत असतो. आणि प्रिया म्हणते त्या कॉन्स्टेबलला, हे घे मोबाईल, आता फोनचं काम झालंय म्हणून. आणि ती कॉन्स्टेबल म्हणते, अगं प्रिया तू तर आई होणारच ना. कॉन्स्टेबल प्रियाला म्हणते, अगं प्रिया आता तू आई होणारच ना, मग अगं दुसऱ्यांवरती जरा तरी दयामाया दाखवत. प्रिया म्हणते, जी काय दयामाया दाखवायची ना ती माझ्या मुलावरती दाखवेन. सायलीच्या जवळच्या लोकांना ना मी कधीच सुखामध्ये जगू देणार नाही. आणि पुढे म्हणत असते की माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी फक्त आणि फक्त तिरस्कार असेल, फक्त तिरस्कार. आणि असं तिला इशाऱ्याने खुणवते, चल निघितून म्हणून. आणि बघा आता ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरातला सीन. आता सायली म्हणत असते पूर्णाजी, आई मला ना तुमची काळजी कळते, पण तुम्ही पण मला समजून घ्या ना. मी फक्त माझ्या या होणाऱ्या बाळाचीच आई नाही आहे, मी त्या मुलींची सुद्धा आईच आहे ना. मग त्या कुठल्या तरी संकटात असतील तर मग मी त्यांना शोधायला जायलाच हवंय ना. मी कसं नको जाऊ म्हणताय. असं म्हटल्यानंतर बघा सगळे सुभेदार फॅमिली विचार करतात आणि पूर्णाजी म्हणतात, अगं संकटात वगैरे नसतील का, त्या लहान मुली आहेत, त्या इकडं तिकडं कुठेतरी गेल्या असतील, येतील त्या परत, नको तू काळजी करू. असं पूर्णाजी तिला समजवतात. पण बघा सायलीचं मन काही ना हे मानायला तयारच नसतं. सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं खरं ठरू देत, पण या क्षणी ना मला त्यांना शोधायला जायलाच हवं, असं सायली म्हणत असते. आणि अर्जुन म्हणत असतो की बायको नको, ऐक माझं. तो प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे जातो म्हणून. आणि आता म्हणतात की कल्पना, अगं जाऊ देत तिला म्हणून, कारण कल्पना ताई काय तिला पाठवायला तयारच नसतात. आता बघा फायनली काय होतं की श्वेताना बारीक लक्ष ठेवते कोण कोण काय काय बोलतंय ते. सायली म्हणते, आहोत चला ना जाऊयात. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे जाऊयात म्हणून. इतक्यातच काय होतं ना की सुभेदारांच्या दारामध्ये ना इन्स्पेक्टर येतात. आता अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर निकम तुम्ही आणि इथे. आता असं म्हणल्यानंतर पुढे अर्जुन म्हणतो, हां या ना, या आतमध्ये या. आता असं म्हटल्यानंतर सगळे इन्स्पेक्टर वगैरे आत येतात. आता ते पूर्ण कॉन्स्टेबल वगैरे घेऊनच आलेले आहेत लेडीज. अर्जुन म्हणतो, तुम्ही अचानक इथे आलात, आश्रमातल्या मुलींविषयी काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे का. तर तो इन्स्पेक्टर म्हणतो की नाही, मी एका वेगळ्या कामासाठी आलो आहे म्हणून. आता वेगळ्या कामासाठी म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो बोला ना कोणत्या कामासाठी. आता बघा आता काय करतो की लगेचच तो इन्स्पेक्टर आहे ना तर तो सायलीसाठी अरेस्ट वॉरंट आणलेला असतं, तर ते तो अर्जुनच्या हातामध्ये देतो. आता अर्जुन काय करतो, ते अरेस्ट वॉरंट वाचतो आणि त्याला ना सगळ्या गोष्टी समजतात. आणि अर्जुनच्या ना इतकं म्हणजे त्याला इतका धक्का बसतो की बापरे, अक्षरशः अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अर्जुनच्या हातातून आहे ना तो कागदच गळून पडतो. अर्जुनला खूप मोठा धक्का बसला आणि हे सगळं बघून आहे ना सुभेदार फॅमिली तर घाबरूनच जातात. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन, अरे काय रे काय झालं आहे म्हणून. लगेच ते इन्स्पेक्टर म्हणतात, मी सायली अर्जुन सुभेदार यांना ना अटक करायला आलो आहे. सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. काय आता पूर्णाजी तर ओरडतात जोरात, काय म्हणून सायलीला आणि अटक करायला. बापरे, चैतन्याला सुद्धा ना खूप टेन्शन. इन्स्पेक्टर म्हणतात की सायली सुभेदार यांच्यावरती वात्सल्य आश्रमातील अल्पवयीन मुलींचं ट्रॅपिंग केल्याबद्दल त्यांचं ना आम्ही पोक्सो अंतर्गत आहे ना आम्ही त्यांना अरेस्ट करायला आलो आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण बघतच राहतात. पुढे इन्स्पेक्टर म्हणतात, आणि त्यासाठी मी त्यांना ना पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक करायला आलो आहे म्हणून. आता पॉक्सो म्हणजे काय हे नक्की अर्जुन आणि चैतन्य या दोघांना माहिती असतं, पण बघा बाकीच्यांना काही कळत नाही. सायलीला तर समजतच नाही पॉक्सो म्हणजे नक्की काय म्हणून. पण सगळ्यांना एवढं टेन्शन आलेलं असतं की सायलीला आता अटक होणार म्हणून. सगळी सुभेदार फॅमिली आहेत ना खूपच आहे ना खूपच तणावाखाली आलेली असतात आणि अर्जुन सायली फक्त एकमेकाकडे बघत असतात. सायलीला अजूनही काही समजत नसतं. इकडे आपण पाहतो ही प्रिया ना जेलमध्ये ना फेऱ्या मारत असते आणि म्हणत असते की अरे यार अजून कोणाचा निरोप कसा काही येत नाही आहे म्हणून. आणि फेऱ्या मारत मारत विचारच करत असते आणि पुढे म्हणत असते की अरे मी ठरवलं आहे तसं सगळं घडलं तर असेल ना म्हणून. इतक्यातच ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते की प्रिया हे बघ सचिनचा मेसेज आला आहे म्हणून. आता ही प्रिया लगेच सचिनचा मेसेज घेते आणि बघते. त्यात ती कॉन्स्टेबल म्हणते सुभेदारांच्या घरी पोलीस पोचलेत म्हणून. आणि प्रिया इतकी खुश होते ना की बस तिला तिचा आनंदच मावत नाही ते जेलमध्ये. आणि यस यस करून ना उड्याच मारायला लागते आणि नाचायला काय लागते. त्या कॉन्स्टेबलला खरं तर हे खरंच आवडत नसतं, पण तिची पण मजबुरी असते ना. प्रिया म्हणत असते कुणीतरी येणार ग म्हणून आहे ना हे प्रिया पुन्हा एकदा नाचायला लागते. आणि बघा असं म्हणत असते की कोणीतरी येणार ग. आणि सायली आता तुझं काही खरं नाही असं पण ही प्रिया म्हणते. आपण पाहतो की इकडे अर्जुन म्हणत असतो की पॉक्सो, हां तुम्ही काय बोलता हे तुम्हाला कळतंय का, असं अर्जुन त्या इन्स्पेक्टरना आता बोलायला लागतो. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन अरे हा सगळा काय प्रकार आहे रे अर्जुन. आता अर्जुन काहीच बोलत नाही. प्रतापराव म्हणतात अरे या इन्स्पेक्टर साहेबांचा काहीतरी गैरसमज होतोय, बरोबर आहे ना. अर्जुन काय करतो ते आता खाली पडलेला कागद पुन्हा हातात
घेतो आणि म्हणतो की ही कंप्लेंट खोटी आहे. मिस इन्स्पेक्टर मला एक गोष्ट सांग, ही कंप्लेंट कुणी केली आहे म्हणून. असं अर्जुन त्यांना प्रश्न विचारायला लागतो आणि नक्की कोणत्या मुलींचं ट्रॅफिकिंग झालं आहे, अरे त्या मुली अल्पवयीन आहेत हे सुद्धा त्यांनीच सांगितलं आहे का तुम्हाला. अर्जुन असे अनेक प्रश्न ते इन्स्पेक्टरना विचारतो आणि म्हणतो की FIR नक्की कुणी केलं आहे, माझ्या बायकोचं नाव नक्की कुणी घेतलं आहे, मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच्या आत्ता हवी आहेत, त्याशिवाय मी माझ्या बायकोला ना हात सुद्धा लावू देणार नाही म्हणून. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात अर्जुन सर हे बघा तुम्ही हे सगळं ना भावनेच्या भरात बोलतायत म्हणून. आणि पुढे म्हणतात की पॉक्सो कायदा किती कडक आहे हे तर तुम्हाला सुद्धा माहितीच आहे ना म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सगळी सुभेदार फॅमिली नुसते बघत असतात. इन्स्पेक्टर म्हणतो की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे नाही देऊ शकत. आता अर्जुन खूप चिडतो. इतक्यात चैतन्य म्हणतो अर्जुन थांब, हे बघ आता ना तू काहीसुद्धा बोलू नकोस, प्लीज प्लीज शांत राहा, आपण आहे ना पॉक्सोशी डील करतोय, तू लक्षात ठेव, काही शब्द बोलू नकोस. आणि सायली वहिनी प्लीज काहीही स्टेटमेंट देऊ नकोस, प्लीज तू जरा शांत राहा असं चैतन्य म्हणतो. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो की हवालदार सायली सुभेदार यांच्या खोलीची ना झडती घ्या म्हणून. आता आणि जे काही गॅजेट्स असतील ना तर ते सगळे जमा करा. चैतन्य म्हणतो एक मिनिट म्हणून. आणि म्हणतो की तुम्ही अशी झडती कशी काय घेऊ शकता, तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का. आता तो इन्स्पेक्टर लगेच सर्च वॉरंटच दाखवतो ना. बापरे, म्हणजे अर्जुनच्या लक्षात आलं की हे पोलीस आहेत ना सगळ्या तयारीनिशीच आलेले असतात. पूर्णाजी म्हणतात अरे हे सगळं काय चाललंय रे. तर अर्जुन म्हणतो पूर्णाजी आपण सध्या काही करू शकत नाही आहे, त्यांच्याकडे ना सर्च वॉरंटसुद्धा आहे आणि तुम्ही झडती घेऊ शकता म्हणून. आता लगेच पोलीस म्हणतो सायली सुभेदार यांची खोली कोणती, तर ती बघा लगेच श्वेता ना इशाऱ्याने दाखवते कोणती खोली येते. आणि आता सगळ्या हवालदारांना वगैरे ना पोलीस वरती पाठवतात सायलीच्या रूममध्ये. इकडे इन्स्पेक्टर म्हणतात सायली सुभेदार तुम्ही कुठले कुठले गॅजेट्स वापरतात. तर अर्जुन म्हणतो ती फक्त एक फोन वापरते, बाकी काही नाही म्हणून. आणि काय होतं की जे इन्स्पेक्टरचे ते जे काही कॉन्स्टेबल वगैरे आलेले असतात ना तर ते आता सायलीची खोली तपासायला जातात आणि त्या खोलीमध्ये त्यांना लॅपटॉपसुद्धा सापडतो. आणि इकडे सायली फक्त अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुन अगदी हाताशिवने ना खाली मान घालून उभा असतो. सायलीला काहीच समजत नसतं. इतक्यातच ते कॉन्स्टेबल वगैरे वापस येतात आणि म्हणतात की सर वरती एक लॅपटॉप आहे, तो ताब्यात घ्यायचा का. अर्जुन म्हणतो तो लॅपटॉप माझा आहे, सायलीचा त्या लॅपटॉपशी काही घेणं देणं नाही आहे म्हणून. असं अर्जुन आहे ना खूप रागारागाने आज बोलत असतो. आता इन्स्पेक्टर म्हणतो सायली मॅडम जरा तुमचा मोबाईल द्या म्हणून. अर्जुन इशारा करतो ठीक आहे दे मोबाईल म्हणून. आणि तो पोलीस पुन्हा ओरडतो मोबाईल द्या ना. आता सायली मोबाईल देऊन टाकते. आता बघा पुढे इतकं सगळं घडल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की हे बघा सायलीवरती ना भलते ते आरोप कुणी केलेत नाही हे आम्हाला काही माहिती नाही आहे. तुम्ही हवं तर सायलीचा फोन तपासायला घेऊन जाऊ शकता, पण तुम्ही सायलीला कसं काय अटक करू शकता असं ह्या कल्पनाताई बोलत असतात. इन्स्पेक्टर निकम म्हणतात हे बघा मॅडम मला माझं काम करू द्यात, मला सायली सुभेदार यांना ना अटक करू द्यात म्हणून. आणि सगळेजण त्याला ना नकार देत असतात. आता पुढे बघा श्वेतासुद्धा खूप ड्रामा करत असते. पोलीस म्हणतात आमच्याकडे हे बघा पुरावेसुद्धा आहेत आणि आमच्याकडे वॉरंटसुद्धा आहे, त्यामुळे ना आम्हाला यांना अरेस्ट करावंच लागेल म्हणून. आणि अर्जुन सायली फक्त एकमेकांकडे बघत असतात. अर्जुनला तर ना काही बोलावं ते सुधरतच नसतं. अस्मिता म्हणत असते अर्जुन अरे तू काहीच बोलणार नाही आहेस का रे तू म्हणून. आणि सायली फक्त एकसारखी अर्जुनकडे बघत असते. आता आपण पाहतोय की लगेचच पूर्ण जे काय म्हणतात की इन्स्पेक्टर तुमचा कायदा असा म्हणत असेल की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी गप्प बसावं म्हणून, पण मी अन्नपूर्णा सुभेदार गप्प बसणार नाही आहे म्हणून. हे बघा तुम्ही सुभेदारांच्या घरात उभे आहात, तुम्हाला कल्पना आहे ना की पनवेलमधल्या सर्वात नामांकित आणि प्रतिष्ठित घर आहे आमची प्रतिष्ठा आणि आम्ही कमवलेला आदर मान आणि अन्नपूर्णा ट्रस्टचं काम यापैकी तुमच्या कानावरती काहीच आलेलं नाही आहे का आतापर्यंत. असं पूर्णाजी जेव्हा बोलत असतात तेव्हा तो इन्स्पेक्टर गप्प बसतो. पूर्णाजी म्हणतात तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुमच्या कानावरती आलं आहे आणि तरीही तुम्ही माझ्या नाचुनेवरती इतके घाणेरडे आरोप करताय म्हणून असं पूर्णाजी म्हणते. आता बघा तो पोलीस आहे ना तो गप्पच बसतो. आता पुढे आपण पाहतोय पूर्णाजी म्हणतात अहो माझी तन्वी जरी साधी चिमणी जखमी झाली ना तर तिची शुश्रूषा करते आणि ती लहान मुलींची तस्करी करेल, हे सगळं असं वाटलंच कसं तुम्हाला. आता असं म्हणल्यानंतर सायलीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. सायली म्हणते काय म्हणजे लहान मुलींची तस्करी आणि मी. प्रतिमा त्या तर नुसतं रडत असतात. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मॅडम हे सगळे आरोप मी करत नाही आहे, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतोय, मला प्लीज सायली सुभेदार यांना ना घेऊन जाऊ देत म्हणून असं तो पोलीस म्हणत असतो. आणि ना सगळे हातबल होऊन ना अक्षरशः गप्प उभे असतात. पण सगळ्यांना खूप त्रास होत असतो आणि सगळ्यात जास्त अर्जुनला. आणि सायली कंटिन्यू बघा अजूनही अर्जुनकडेच बघत असते. तिला वाटत असते की अर्जुन काहीतरी बोलेल म्हणून, पण खरंच आज अर्जुनच्या हातात सुद्धा काहीच नसतं. आपण पाहतोय कल्पनाताई आता रडायला लागतात आणि म्हणतात की नाही सायली कुठेसुद्धा जाणार नाही. अहो ती प्रेग्नंट आहे, आम्ही तिला एका ठिकाणावरून दुसरीकडे जाऊ देत नाही आणि तुम्ही तर म्हणताय मी तिला अरेस्ट करतो म्हणून, तुम्ही हे सगळं नाही करू शकत. आता प्रतिमा त्या म्हणतात अहो ज्याने कोणी सायलीवरती खोटे आरोप केलेत ना त्यांना जाऊन अटक करा ना पहिल्यांदा तुम्ही म्हणून.
आणि पुढे प्रतिमात्या म्हणतात की सायलीचा कुठल्याही गुन्ह्याशी ना कसलाही संबंध नाही, प्लीज तुम्ही हे समजून घ्या, असं प्रतिमात्या सांगायला लागतात. आणि पुढे म्हणतात की अर्जुन, अरे हे खोटे घाणेरडे आरोप ते कोणी केलेत ना, हे सगळं शोधून काढा आणि मिटव रे बाबा पटकन, हे सगळं काय आहे ते, असं प्रतिमात्या म्हणतात. इतक्यातच बघा पोलीस म्हणतात की सॉरी, आता ना आम्ही आणखीन थांबू शकत नाही म्हणून, आणि म्हणतात की चला सायली सुभेदार म्हणून. आणि अर्जुन नुसता बघतो भरलेला असतो. अर्जुनला काही करताच येत नसतं ना, कारण पॉक्सो हा कायदा अतिशय कडक आहे. प्रेक्षकांना आपण पाहतोय अस्मिता म्हणते, अहो ती प्रेग्नंट आहे याचा तरी विचार करा, आणि प्रेग्नंट बाईला अटक करता येतं का, तुमच्या कायद्यामध्ये काय लिहिलं आहे याच्याबद्दल. तर आता पोलीस त्या अस्मिताला म्हणतात की मॅडम मी ना तुम्हाला सल्ला देईन की पहिल्यांदा तर तुम्ही ना पॉक्सो कायद्याची ना माहिती करून घ्या आणि मग तुम्ही बोला. अश्विन म्हणतो, वहिनी अगं तू बोलत का नाही आहेस, अगं तू काहीतरी सांग ना, काहीतरी की तू हे सगळं काही नाही केलं म्हणून. अस्मिता म्हणते, साहेब इथं सगळ्यांना माहिती आहे की इथं माझ्या मनात आहे असलं काहीतरी घाणेरडं करण्याचा विचारही येणार नाही. अहो सावंत साहेबांचा फोन आला तेव्हा आम्ही मुलींना शोधायलाच निघालो होतो, पण तेवढ्यात हे सगळं काही घडलं ना, मला कळलं सुद्धा नाही, असं सायली म्हणत असते. प्रतापराव म्हणतात, एक मिनटं इन्स्पेक्टर, मला एक गोष्ट सांगा की त्या आश्रमातल्या मुली हरवल्यात त्याच्या संदर्भातच हे काही आहे का. आता इन्स्पेक्टर म्हणतो, हे बघा मी आता तुम्हाला ना काही सांगू शकत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही ना जरा शांत राहा म्हणून. आणि सगळ्या सुभेदारांना समजत नसताना तो इन्स्पेक्टर सायलीला घेऊनच जायचं म्हणत असतो. श्वेता म्हणते की सर माझी सायली ताई ना असं काही करू शकत नाही, अहो ते आश्रमातल्या मुलींवरती इतकं प्रेम करते, माया करते ना, ती असं कधी करू शकणार नाही, प्लीज. असं म्हणल्यानंतर आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात, सायली तू आज चल, यांना ना सगळ्यांना अर्जुनशी बोलू दे, तू आज चल बाळा. आता चैतन्य येतो आणि म्हणतो, मावशी तू थांब बरं जरा, तू इकडे ये म्हणून. चैतन्य काय करतो, आता कल्पनाताईला ना हाताला घेऊन ये ना बाहेर घेऊन जातो, म्हणजे बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, हे बघ मावशी, सायलीताईवरती ना खूप मोठे आणि गंभीर आरोप आहेत, इतके गंभीर आरोप आहेत ना की चार्जेसेस असे आहेत की पोलीस कस्टडीसुद्धा मिळणार नाही, थेट मोठ्या तुरुंगात तिला जावं लागणार आहे, असं चैतन्य सांगत असतो. आणि अर्जुन अक्षरशः डोळे बंद करून घेत असतो, त्याला ना हे सहनच होत नसतो. चैतन्य पुढे म्हणतो, आणि मग पुढचा पूर्ण तपास आहे ना, गुन्हेगाराला तिथंच ठेवून आहे ना तपास करावा लागतो, इन्स्पेक्टर निकमांना ना त्यांचं काम करू दे, मी आणि अर्जुन पुढे काय करायचं ना तर ते बघतो, असं चैतन्य म्हणतो. आणि कल्पना तर एकसारखं रडत असतात आणि म्हणत असतात की अर्जुन अरे तू बोल ना इन्स्पेक्टर सावंतांशी. अर्जुन म्हणतो की मम्मा हे बघ, पॉक्सोमध्ये ना कोणी काही करू शकणार नाही, आपल्याला इन्स्पेक्टर सावंत काहीही मदत करू शकणार नाही आहेत आता, कारण त्यांना कितीही जरी वाटलं ना तरी काहीच उपयोग नाही, ते इन्स्पेक्टर सावंत आपल्याला नाही मदत करू शकणार मम्मा, असं अर्जुन सांगत असतो. आणि कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असतं. आता पोलीस म्हणतात, चला सायली सुभेदार, आणि प्रतिमा त्या म्हणत असतात की नाही गं सायली, नाही जायचं म्हणून, अर्जुन काहीतरी प्रयत्न कर रे म्हणून. पुन्हाजी म्हणतात, अर्जुन तू असं गप्प राहून कसं चाललेलं रे अर्जुन, बोल ना काहीतरी. आणि कल्पनाताई म्हणत असतात, अर्जुन मला आता खूप भीती वाटते रे, सायलीला अटक नाही होऊ शकत अर्जुन, प्लीज काहीतरी करणारे म्हणून. आणि आता शेवटी बघा प्रतापराव तर हात जोडतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्यासमोर ना हात जोडतो, भीक मागतो, पण प्लीज सायलीला या अवस्थेमध्ये ना कुठेही घेऊन जाऊ नका प्लीज, असं प्रतापराव म्हणायला लागतात. पुढे पूर्णाजी म्हणतात, इन्स्पेक्टर आहो तर मी तुमच्याबरोबर आहे ना पोलीस स्टेशनला येते, तिथं कोणाशी बोलायचं असेल ना मी त्यांच्याशी बोलते, पण तुमच्या कायद्याला हे कळायलाच हवं की सायली माझी ना निर्दोष आहे म्हणून, असं या पूर्णाजी म्हणत असतात. आणि आता बघा चैतन्य खूप घाबरलेला असतो. आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी प्लीज शांत राहा, आत्ता कोणी काही करू शकणार नाही, आता आपण ही अरेस्ट नाही थांबवू शकत, असं अर्जुन म्हणतो. आणि या श्वेताला ना खूपच मजा येत असते. अर्जुन म्हणतो सायलीला आता यांच्यासोबत जावंच लागेल म्हणून. आणि सगळे म्हणजे प्रतिमात्या आणि या कल्पनाताई आहेत ना या खूपच रडत असतात. आता बघा ही श्वेता ड्रामा करते, लगेच समोर येते आणि पोलिसांना म्हणते, सर मी तुमच्या पाया पडते, प्लीज माझ्या सायलीताईला आणि तिच्या बाळाला ना त्रास होईल, प्लीज त्यांना जेलमध्ये नका हो टाकू म्हणून पोलिसांच्या पायाच पडायला लागते. पोलीस म्हणतात, हे बघा पोलिसांच्या कर्तव्यामध्ये ना आडवं येऊ नका तुम्ही, प्लीज मागे व्हा. आणि म्हणतात की इन्स्पेक्टर सायली सुभेदार यांना बेड्या घाला म्हणून. अर्जुनला तर इतका शॉक बसतो ना की बस. आता ही श्वेता मेसेज करते, कॉंग्रॅच्युलेशन्स पोलीस सायली सुभेदारला या क्षणी अटक करतायत म्हणून, आणि म्हणते की माझ्या डोळ्यांचं पारणं आज भेटलं, असं ही श्वेता ना त्या प्रियाला जेलमध्ये मेसेज करते. आणि सगळे सुभेदार फॅमिली खूप रडत असतात. बापरे, अतिशय वेदनादायक हा सीन दाखवला आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे आजचा सीन तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो, तुम्हाला जर रिव्ह्यू दिलेला आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा. आपण आता पाहतोय पुन्हा ना
इकडे जेलमधला सीन. आता ती कॉन्स्टेबल पुन्हा येते. बापरे, हिला दुसरं काही कामच नाही वाटतं. आणि पुन्हा त्या प्रियाला सांगते की प्रिया हे बघ मेसेज आलाय म्हणून. प्रिया आता तो मेसेज वाचते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स प्रिया, पोलीस सायलीला या क्षणी अरेस्ट करतायत म्हणून. आणि पुढे वाचते मेसेज की माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं आज. आणि बापरे, या प्रियाचा आनंद इतका विचित्र दाखवलाय आणि इतका विकृत आनंद दाखवलाय. अरे अगं ताई, तुला माहिती का सायलीला अरेस्ट करतात हे खरे ना गं? अगं मला स्वप्न तर पडत नाही ना का गं, ही माझं स्वप्न तर नाही ना. म्हणून आहे ना ही बावचळ्यासारखी ना आता उड्याच मारायला लागते. कॉन्स्टेबल म्हणते काही करू नकोस, हे सगळं सायलीच्या बाबतीत तूच केलंयस ना. अगं हे जर का सगळं इथे कुठे काही कळलं ना तर माझी नोकरी जाईल. प्रिया म्हणते अगं ताई, तुला तुझ्या नोकरीची पडली आहे. अगं पण मी त्या ज्या क्षणाची इतकी आतुरतेने वाट बघत होते ना तो क्षण अखेर आला आहे, असं ही प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की सायली पुढील काही क्षणात इथे येईल, माझ्यासमोर उभी असेल, अशीच पांढरे कपडे घालून माझ्यासमोर अशी उभी राहील आणि असे सगळे तिचे दागिने वगैरे काढलेले म्हणून अशी विकृत पद्धतीने हसायला लागते ना. बापरीला वेळ लागते की काय, अशी अवस्था झाली आता प्रियाची. आणि म्हणत असते आता मी कसं स्वागत करू. अरे सांगा ना रे, या गं तुम्ही या सगळ्या इकडे म्हणून त्या सगळ्या महिला कैद्यांना ना जवळ बोलून घेते. आणि बघा आता त्यांना म्हणते हे बघा मी तुम्हाला डोहाळे जेवणाच्या वेळेस सांगितलं होतं ना की ना ज्या सायलीने मला खूप त्रास दिला होता ना आणि जिच्यामुळे मी आज या तुरुंगात आहे ना, आता ती सायली ना फायनली ना ती सुद्धा इथे येते या जेलमध्ये, असं म्हणून बेंच वाजवायला लागते. आणि म्हणते की तिला आत्ताच अरेस्ट झाली आहे. आता ती महिला कैदी म्हणते आत्ताच तिला अरेस्ट झाली आहे ना, मग ती मोठ्या तुरुंगात लगेच कशी येईल, तिला आधी पोलीस कस्टडीत ठेवणार ना. तर प्रिया म्हणते ए बबडे ये गं, ये इथे ये. आणि म्हणते की हे बघ बबडे, काय आहे माहिती का तुला काय की मी मूर्ख वाटते काय गं, म्हणून तिची गाल जोरात दाबते. आणि म्हणते सॉरी. अगं बबडे, कसं असतं ना की त्या सायलीवरती आरोपच असे लागलेत ना की तिला पोलीस कस्टडी मिळणारच नाही, ती थेट इथेच येणार अगं, अशी प्रिया म्हणते. इथेच येणार हां बबडे, म्हणून त्या महिला कैद्याच्याच गालावरून हात फिरवते काय आणि खूप ड्रामा करायला लागते. इकडे आपण पाहतोय आता त्या महिला पोलीस जे आहेत ना तर ते येतात आणि आता सायलीला अरेस्ट करायला लागतात. अस्मिता खूप रडायला लागते. अर्जुन अरे हे सगळं काहीतरी बोलणार तो, किंवा आम्हाला हे तरी सांग हे सगळं घाणेरडं स्वप्न आहे, असं काही घडतच नाही आहे, म्हणून प्लीज काहीतरी बोल सांग. आणि अर्जुन अगदी निशब्द होऊन प्रेक्षकांना उभा असतो. आणि श्वेता म्हणत असते की अर्जुन सर प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, कायद्यामध्ये काहीतरी सोय असेल ना, प्लीज थांबवा नाही अटक तुम्ही, असंही श्वेता म्हणायला लागते. आणि बघा अर्जुनना फक्त निशब्द होऊन उभा असतो. खरं तर चैतन्यला आणि अश्विनीलाही काही कळत नसतं. आणि फायनली आता सायलीच्या हातामध्ये बेड्या पडतात. आणि ठरलं तर मग चाचा भाग आहे ना इथेच आपण संपलेला बघतोय. आणि पुढच्या भागामध्ये तोच प्रोमो पुन्हा एकदा दाखवलेला आहे की पत्रकार विचारतात की मधुभाऊसुद्धा सामील आहेत का सायलीला. आणि आता फायनली सायलीला ना अटक होते आणि अर्जुन तिच्या मागे जेलमध्ये जातो. आता हा सगळा प्रोमो तर तुम्ही पाहिलेलाच आहे आणि हे सगळं आपण उद्या पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आवडतोय ना मी दिलेला रिव्ह्यू, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.